लोकसभा निवडणुकीचे निकाल हाती आलेले आहेत आणि महायुतीला अपेक्षित यश गाठता आलेलं नाही आहे। महाविकास आघाडीला चांगल्या जागा मिळालेल्या आहेत। याच संदर्भात बोलण्यासाठी मंत्री दीपक केसरकर आपल्यासोबत आहेत। आपण त्यांच्याशी बोलणार आहोत। केसरकर सर, ज्या पद्धतीनं 42+चा नारा देण्यात आला होता की 42 जागा आमच्या निवडून येतीलच किंवा 45च्या बाहेर जाऊ, असा एक नारा महाराष्ट्रात दिला होता, ते यश काही मिळालेलं नाही आहे। कसं बघता या सगळ्याकडे? कारण का महाविकास आघाडीला 30 जागा मिळालेल्या आहेत आणि एक अपक्ष आहे। एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की या निवडणुकीमध्ये वेगळ्या तऱ्हेचे फॅक्टर्स होते की आम्हाला आलेलं अपयश आम्ही मान्य करतो, आम्ही ते स्वीकारतो, आम्ही त्याचं ॲनालिसिस घेऊ, अधिक चांगली कामगिरी करून दाखवू। परंतु ज्या प्रकारे ध्रुवीकरण झालं मतांचं, हे ध्रुवीकरण भारताच्या इतिहासामध्ये कधी झालेलं नाही। पाकिस्तानचे 2 मंत्री मेसेजेस पाठवतात, मोदींच्या विरुद्ध मतदान करा म्हणून सांगतात, हे इतिहासामध्ये कधीही घडलेलं नाही आहे। आणि हे जे ध्रुवीकरण आहे, हे ध्रुवीकरण एवढ्या मोठ्या प्रमाणावर होतं की 95% म्हणजे जवळजवळ 99% एकाच साईडने मतदान एक गठ्ठा झालं। मुंबईसारख्या एका मतदारसंघामध्ये 1,80,000 2,00,000 एवढं एक गठ्ठा मतदान झालं। मी तुम्हाला साऊथ मुंबईचं सांगतो, तिथं आमची सीट पराभूत झाली 45,000 मताने आणि तिथं एक गठ्ठा मतदान हे 1,45,000 आहेत। ही उद्धव साहेबांची मतं आहेत का? ह्या भागामध्ये ज्याला पहिली शाखा शिवसेनेची एका मुस्लिम तरुणाने उघडलं त्याला त्याचा खून करण्यात आलेला होता आणि तुम्ही काय सांगता दोस्ती आहे म्हणून? दोस्ती अशी असते का? हे बाळासाहेबांचे विचार होते का? मायनॉरिटीला न्याय 100% दिला पाहिजे। आम्ही स्वतः सगळ्यांना चांगलं वागवतो, आम्ही सगळ्यांशीच चांगलं वागतो, सर्व धर्म समभाव ही आमची स्वतः शिकवण आहे। परंतु ज्या पद्धतीने लोटांगण घातलं जातं हे योग्य नाही। तुम्ही हा विजय स्वतःचा विजय म्हणून मिळवता, आम्हाला मिळालेली मतं कुठली आहेत? आम्हाला मिळालेली मतं ही मराठी मतं आहेत की नाही? आम्हाला जर ती मतं मिळालेली आहेत तर तुम्हाला मतं कोणाची मिळाली आहेत? मायनॉरिटीची। आणि म्हणून का बघा, मायनॉरिटीशी ज्यावेळेला तुमचा संघर्ष झाला संभाजीनगरमध्ये, तुमची सीट 3 नंबरला होती। कसं सांगता की मराठी मनुष्य आणि शिवसैनिक तुमच्यावर राहिला म्हणून? तुम्ही जी मतं घेतलेली आहेत ती एकेकाळी काँग्रेसला मिळत होती, मधल्या काळामध्ये ती काँग्रेसपासून दूर झाली, म्हणून काँग्रेस संपत चाललेली होती। काही कारणांमुळे ती मतं संघटित झाली, त्यांचाही गैरसमज करून दिलेला आहे। बघा, ट्रिपल तलाक हे महिलांच्या हिताचं आहे की नाही? 370 कलम काढणं हे देशाच्या हिताचं आहे की नाही? आणि मग त्याच्या संदर्भात तुम्ही स्वतःला हिंदुत्ववादी म्हणता आणि हे बोलता, ह्याचं ॲनालिसिस केला तर ह्यांचं खरं स्वरूप उघडं होईल। आणि म्हणून आता काय थोडीफार सहानुभूती होती ती संपलेली आहे। पवारसाहेबांना सहानुभूती मिळाली महाराष्ट्रामध्ये, हे बरोबर आहे, कारण त्यांचं वय 82 वर्ष आहे। त्याच्यामुळे लोकांना वाटत होतं की एवढ्या मोठ्या नेत्यांनी एवढं काम महाराष्ट्रासाठी केलेलं आहे, त्यांच्यासाठी काहीतरी केलं पाहिजे। इथपर्यंत सगळं ठीक आहे, परंतु फॅक्टर्स महाराष्ट्रामध्ये काय होते? एक होता फॅक्टर महत्त्वाचा, तो मराठा आंदोलनाच्या वेळेला जो मराठी विरुद्ध ओबीसी वाद झाला, त्याच्यामध्ये दोन्ही समाज, आम्ही मराठा समाजाला आरक्षण दिलं असतानासुद्धा दोन्ही समाज, बघा मराठवाड्यामध्ये जरांगे पाटील विरोधामध्ये गेले, त्याचा फटका बीडला बसला, दानवे साहेबांना बसला। आणि जे ओबीसी दुखावले गेलेले होते तिथं कुणबी एकसंघपणे त्या मतदारसंघामध्ये त्यांनी मतदान केलेलं, तुम्ही ॲव्हरेज काढून बघा ना। आणि त्याच्यामुळे आम्ही दोघांच्या बाजूने राहतो, परंतु हे गैरसमज आहेत, हे गैरसमज कुठेतरी दूर करून दिले पाहिजेत आणि त्याच्यामुळे ते गैरसमज 100% दूर करून दिले जातील। शेतकऱ्यांना कांद्याचं एक्सपोर्टवरची बंदी उठवली, परंतु ती उठवली कधी? 1-2 दिवस ज्या पद्धतीनं मराठा आरक्षणाचा मुद्दा होता, यामध्ये जरांगे पाटलांनी जी भूमिका घेतली होती, याचा कुठेतरी फटका बसला महायुतीला सगळ्यात जास्त फटका दोन्ही गोष्टीचा बसला। त्यांनी विरोधामध्ये काम केलं आणि ओबीसी लोकांनी विरोधामध्ये काम केलं। म्हणून बघा की भुजबळ साहेबांची सीट डिक्लेअर झाली आणि रद्द झाली, त्याचा फटका आम्हाला नाशिकमध्ये बसला। अनेक ज्या गोष्टी आमच्याकडून चुकलेल्या आहेत, आम्ही याचं आत्मपरीक्षण करू। बघा, दादांची सीट जी निवडून आली त्याच्यामध्ये आमच्या लोकांनीच काम केलं ना। म्हणजे आमचे 2 आमदार आमचे होते, 2 BJPचे होते, म्हणजे आम्हाला आदर आहे दादांच्याबद्दल। दादांनी नाराज होण्याचं अजिबात कारण नाही। विधानसभेमध्ये आणि लोकसभेचं आणि विधानसभा हे विनाकारण लिंक करण्याचा प्रयत्न करतात। मागच्या लोकसभेला काँग्रेसच्या किती जागा निवडून आल्या होत्या? फक्त 1 आली। आणि विधानसभेला किती निवडून आल्या? 42 आल्या। मग काय संबंध आहे का? यांच्या 4 जागा निवडून आल्या NCPच्या, आणि आता किती जागा निवडून आल्या? मग त्याच्यानंतर ज्याला विधानसभा लागली त्याला 45 जागा निवडून आल्या। ह्याचा काही संबंध नसतो। विधानसभा वेगळी असते, लोकसभा वेगळी असते। लोकसभेमध्ये
एक षडयंत्र होतं मोदी साहेबांचा हिंदुत्वाचा पराभव करण्याचा, आणि त्याच्यासाठी पोलरायझेशन झालं. चुकीचं सांगून दलितांची मतं वळवण्यात आली की घटना बदलली जाणार आहे, आणि ह्याचा एकत्रित परिणाम हा विजयाच्या पर्सेंटेजमध्ये दिसतात. एक नेता विरुद्ध भारतातले सगळे नेते, अशी लढाई झाली. परिणाम काय झाला? सगळ्यांना त्यांची जागा दाखवली ना. सत्तेमध्ये आले की नाही मोदी साहेब? एक यालाच धरून ज्या पद्धतीनं अमोल कीर्तीकर यांच्या आणि गजानन रवींद्र वायकर यांच्यामध्ये जो सामना झाला, याच्यामध्ये अत्यंत अटीतटीपर्यंत हा सगळा सामना गेला होता, ही लढत गेली होती. अवघ्या 42 मतांनी वायकर हे विजयी झाले. मात्र याच्यावरती उद्धव ठाकरे यांनी शंका उपस्थित केलेली आहे आणि त्यांनी असं म्हटलं की आम्ही राष्ट्रपतींकडे याच्या बाबतीत दाद मागणार आहोत किंवा त्यांना पत्र लिहिणार आहोत. एक गोष्ट अशी आहे की मुळातच काउंटिंगच्या वेळेला ज्यावेळेला रिकाउंटिंग होतं त्याला दोन्ही जे उमेदवार असतात त्यांना बसवलं जातं. प्रत्येक बाबतीत त्यांच्या सह्या घेतल्या जातात. एक मताने ज्याला कीर्तिकर पुढे होते बॅलेटमध्ये आणि पोस्टल ह्याचं उघडं होतं, त्याला त्यांनी ऑब्जेक्शन नाही घेतलं, कारण त्यांना वाटलं की आपण जिंकलो आहे म्हणून. पोस्टल मतामध्ये ते मागे गेले. आता मग त्यांच्या संमतीने सगळं झालं. प्रत्येक वेळेला हरलं की काहीतरी कारण काढायचं. कालपर्यंत तुम्ही EVMला दोष देत होता, आता तुम्ही जिंकल्यानंतर EVM चांगला आहे का? या सगळ्या बाबींचा विचार झाला पाहिजे असं मला प्रामाणिकपणे वाटतं. दुसरा एक प्रश्न म्हणजे ज्या पद्धतीनं आज NDAची बैठक आहे, या बैठकीत आज इंडिया आघाडीची सुद्धा बैठक लागलेली आहे. तेजस्वी यादव आणि नितीश कुमार यांनी एकत्रित प्रवास केलेला आहे. जर नितीश कुमारांनी इंडिया आघाडीकडे उडी मारली तर NDAकडनं उद्धव ठाकरेंना बोलवलं जाऊ शकतं किंवा त्यांच्याशी संपर्क केला जाऊ शकतो. अशा परिस्थितीत मुळात शक्य आहे का? त्यांच्याकडे किती खासदार आहेत, तेवढ्या खासदारांची संख्या ॲड करा, तरी पण बहुमत येतच नाही ना त्यांचं. मुळात आपण बहुमतामध्ये नाही हे ॲक्सेप्ट केलं पाहिजे ना. कालपर्यंत तुम्ही काय म्हणत होता की आम्ही लोकशाहीच्या रक्षणासाठी सगळ्यांनी एकत्र. तुम्ही मुळात तुमच्या विचारधारा एक आहे का? नाही. तुम्ही आपापसात एकामेकाच्या विरुद्ध स्टेटमध्ये सुद्धा इलेक्शन लढवता की नाही? त्याचं उत्तर आहे होय. आणि मग असं असेल तर मग तुम्ही ज्यांना मॅन्डेट दिलेला आहे, मोदी साहेबांना मॅन्डेट दिलेला पंतप्रधान होण्याचा, NDAला मॅन्डेट दिलेला आहे सत्तेमध्ये राहण्याचा, आणि तुम्हाला मॅन्डेट काय दिलेला आहे? विरोधी पक्ष म्हणून बसण्याचा. मग तुम्ही विरोधी पक्ष म्हणून बोलणार नाही, BJPला म्हणणार की तुम्ही फोडाफोडी करता आणि तुम्ही काय करताय? हे बघा, नितीश कुमारजी स्वतःच्या तत्वाला धरून असतात. त्यांना माहिती आहे की आपण युती म्हणून निवडून आलेलो आहोत, NDA म्हणून निवडून आलेलो आहेत, आणि त्याच्यामुळे ते तसेच राहणार. विमानाचं बघा, आता एकच विमान असेल सेम वेळेला तर ते काय एकत्र थोडेच बसून गेले आहेत. शेवटी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की नितीश कुमार सारख्या नेत्याला ज्या प्रकारे त्या बिहारमध्ये वागणूक मिळाली RJDकडून, ही एवढी ऑब्जेक्शनेबल होती. म्हणून तर ते BJPबरोबर गेले ना, आणि BJPने त्यांना ऑनर दिला. BJPने त्यांच्यावर सीट लढवल्या आणि सीट चांगल्यापैकी निवडूनसुद्धा आल्या. आणि म्हणून एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की सर्वात अधिक काळ ते BJPबरोबर राहिलेले आहे. RJDबरोबर कधी राहिलेले नाही. मधल्या काळामध्ये ज्याला गेले त्याला RJD म्हणजे काय आहे हे त्यांना समजलं. प्रत्येक स्टेटची राजकारणं असतात. चंद्राबाबूंनी तर स्पष्ट शब्दामध्ये सांगितलेलं आहे की आम्ही NDA म्हणून निवडून आलेलो, आम्ही NDA म्हणूनच राहणार. याचा अर्थ उद्धव ठाकरेंना NDAचे दरवाजे बंद आहेत. आता बंद आहेत नाही आहेत हा निर्णय मोदी साहेब घेऊ शकतात. आम्ही ते बोलण्याचा आम्हाला अधिकार नाही. परंतु ज्या पद्धतीने ते मोदी साहेबांच्याबद्दल बोलले ते फारच ऑब्जेक्शनेबल आहे. आणि त्याच्यामुळे आपला स्वार्थ असेल त्याला मोदी साहेब चांगले, आणि ज्यावेळेला तुमचा स्वार्थ पुरा झाला की मोदी साहेबांच्याबद्दल वाटेल ते बोलायचं, ही गोष्ट चुकीची आहे. त्यांनी नेहमी ठाकरे कुटुंबियांबद्दल जो आदर दाखवलेला आहे त्याचं कारण बाळासाहेब आहेत. बाळासाहेबांनी जे प्रेम त्यांना दिलं त्या पार्श्वभूमीवर ते फॅमिलीचा आदर करतात. आणि म्हणून आमच्या दोघांच्या जागेमध्ये फरक किती आहे? फक्त 2 जागांचा. बरोबर, 2 जागांचा फरक. तुम्ही काहीतरी मोठी कामगिरी केली असती आणि 21 आणि 22 निवडून आणून दाखवल्या असत्या तर म्हणता येतं तुमच्या आल्यात किती सीट? 9. आमच्यासोबत 7 सीट आल्याच ना. आमच्या काही सीट उशिरा झाल्या नसत्या तर आम्ही तुमच्या पुढे आणि एक गेलो असतो. मतं आम्हालाच जास्त आहेत. आणि त्याच्यामुळे मला एवढंच सांगायचं आहे की ज्या ठिकाणी त्यांचा आणि आमचा सामना झाला त्याच्यामध्ये वरचढ आम्ही ठरलेलो. मात्र या वरचढीमध्ये भाजप एकेकाळी 23 जागांपर्यंत पोहोचली होती. त्यांना 9 जागांवरती समाधान मानावं लागतंय. याकडे तुम्ही कसं बघताय? कारण का भाजपला हा मोठा फटका राज्यात बसलेला आहे. बघा, भाजपच्या मेजर सीट्स या विदर्भामधून निवडून येत होत्या. बरोबर, तिथंच मुळात मराठा OBC हा जो संघर्ष झाला त्याचा फटका त्यांना तिथं बसला. उत्तर महाराष्ट्रामध्ये कांद्याचा फटका बसला. आणि
जनरल फटका हा मायनॉरिटीजच्या मताचा एवढा मोठा आहे की तुम्ही ते कॉम्पेन्सेट करू शकत नाही. ते एकगठ्ठा मतदान करतात. जो गैरसमज शेड्यूल कास्टचा करून देण्यात आला त्या पार्श्वभूमीवर मला असं वाटतं की आम्हीसुद्धा लोकांमध्ये जाऊन आपली भूमिका लोकांना सांगण्याची गरज आहे. आमच्या पक्षांमध्ये अधिकचं कोऑर्डिनेशन करण्याची गरज आहे आणि अनेक निर्णय हे वेळेवर घेण्याची गरज आहे. लास्ट मोमेंटला बसायचं आणि मग जे आपल्या आता राणेसाहेबांची सीटसुद्धा की ती अगदी शेवटच्या क्षणी डिक्लेअर झाली. म्हणजे आम्हालासुद्धा काम करायला खूप कमी वेळ मिळाला, पण तिथं मी चॅलेंज दिलेलं होतं. तुमच्या खासदारांना मी निवडून आणलेलं होतं त्या काळामध्ये, त्या विनायक राऊतांना कोणी ओळखत नव्हतं. तिथं मी संघर्ष केला आणि त्याच्यामध्ये राणेसाहेबांचं जे काय झालं, आज मला समाधान आहे की मी पुन्हा एकदा राणेसाहेबांसाठी काहीतरी करू शकलो आणि कोकणाच्या नेत्याला परत आणू शकलो. हेच विनायक राऊत आमच्याच जीवावर निवडून आले होते आणि गमजा मारत होते. शेवटी त्यांची जागा किंवा मातोश्रीने जो प्रेस्टिज पॉईंट केला होता, 9 जागा जिंकल्याबद्दल त्यांना जो आनंद असेल त्याच्यापेक्षा ही एक जागा निवडून आल्याबद्दल जे दुःख होत असेल ते त्याच्यापेक्षा मोठं असणार, एवढं मी तुम्हाला सांगतो. आणि ते आम्ही करून दाखवलेलं. आम्ही कष्ट घेतले, दिवस रात्र कष्ट घेतले. मुंबईला मी त्याच्यात 10% नाही प्रचार केला, एवढा प्रचार तिथं केला. म्हणजे तुम्ही ठाकरेंच्या वर्मावर घाव घातलाय तर रत्नागिरीची जागा जिंकून. नाही, वर्मावर घाल घालण्यापेक्षा त्यांची जी पद्धत आहे ती बाळासाहेबांची कधीच नव्हती. बाळासाहेबांचे विचार बघून मी आलो. यूज अँड थ्रो, वापरा आणि फेकून द्या आणि नंतर वाटेल तसं घाणेरडं बोला. कशा तऱ्हेने बोलतात आदित्य ठाकरे सांगा. मग आम्ही त्यांच्याबद्दल बोललं चालेल का? असं नाही चालत. तुमच्याशी विचार पटले नाहीत, तुम्ही कोणाला बोलत नाही म्हणून जर आमदार बाहेर गेलेले असतील, त्यांची कामं होत नाहीत म्हणून आमदार जर बाहेर गेलेले असतील, तर तुम्ही त्यांना काही म्हणणार, गद्दार म्हणणार. मग तुम्ही आता जी मतं घेताय मायनॉरिटीची, मग तुम्ही बाळासाहेबांच्या विचाराशी नाही गद्दारी केली. आणि कोणी पैसे घेतो राजकारणामध्ये? कोणाला असे पैसे लागतात का? वाटेल तसं खोके म्हणायचं, लोकांचा अपमान करायचा, ही पापं नाही फेडता येणार. तुम्ही आपल्या लोकांना सांभाळायला शिका. आणि म्हणून तुम्हाला सांगायचं आहे की बघा, आता आले सत्तेमध्ये, लगेच तिथं फोडायला निघाले BJP. ते काय बोलताय तुम्ही? तुमच्यासारखे का प्रत्येकजण नसतं. तुम्हाला मी उद्धव साहेबांवर नेहमी आदराने बोलत आलेलो आहे. आणि म्हणून मुख्यमंत्री पदासाठी म्हणून तुम्ही असे हे केले असेल, इतर लोक नाही करत. शेवटचा प्रश्न. काल उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषदेत असं म्हटलं की आम्ही पंतप्रधान बसवण्याचे पूर्ण प्रयत्न करणार आणि बसवणार सुद्धा, अशा पद्धतीचं त्यांनी विधान केलं. तुमच्याकडे मतदार किती? तुमच्याकडे सगळे 9 खासदार आणि तुम्ही कसं पंतप्रधान बसवणार? काँग्रेसकडे खासदार किती आहेत? फक्त 100 खासदार. आणि ते का पंतप्रधान बसवणार? पंतप्रधानांना मतं किती मिळाले? 293. ते स्वतःच्या जीवावर त्यांनी NDAला निवडून आणले ना. तुम्ही कसं हे करणार त्यांना? काही करायचं? तुम्ही सांगितलं म्हणून लोक फुटणार आहेत? कशी फुटणार लोक? तुम्ही मला सांगा तरी. ते आता आंध्र प्रदेशमध्ये चंद्राबाबूंची सत्ता आलेली आहे, त्यांची अटॅचमेंट तिथं आहे. त्यांनी डायरेक्ट डिक्लेअर केल्यानंतरसुद्धा तुम्ही असं काहीतरी बोलत राहता. हा भ्रम निर्माण करण्याचा प्रकार आहे. आणि तुम्ही जर म्हणत असाल की लोकशाहीसाठी आम्ही लढतोय आणि फोडाफोडी आम्हाला मान्य नाही, मग तुम्ही काय करताय? हा त्यांना प्रश्न तुम्ही विचारला पाहिजे पत्रकारांनी. मी विचारता का म्हणे? कारण मी खूप छोटा आहे त्यांच्यापेक्षा. तुम्हाला अधिकार आहे पत्रकार म्हणून, त्यांना विचारा. फोडाफोडीच्या विरुद्ध तुम्ही भाषणं केली ना, लोकशाहीचं रक्षण केली पाहिजे म्हणून भाषणं केली ना, मग आता तुम्ही कशी फोडाफोडी करताय? हा प्रश्न विचारला पाहिजे. पवारसाहेबांसारखा ज्येष्ठ नेता की पंतप्रधान होण्याच्या लायकीचे ते होते ना, म्हणजे ती कॅलिबर त्यांच्याकडे होती. आणि मग तसं असेल तर ते सक्षम विरोधी पक्षनेते म्हणून त्यांना जागा देण्याबद्दल बोला ना. काँग्रेसला पाहिजे काही जागा, पवारसाहेबांना का नको, ह्याच्यावर सुद्धा विचारमंथन झालं पाहिजे. महाराष्ट्राचा तो अधिकार आहे. सगळ्यांना एकत्र आणण्यामध्ये पवारसाहेबांचा हात होता की नाही? मग विरोधी पक्षनेता म्हणून त्यांना करा ना. ते तुम्ही बोलणार नाही, पाहिजे त्याला पवारसाहेबांचा वापर करून घेणार. आणि म्हणून मला एवढंच सांगायचं आहे की मॅन्डेट आहे हे पंतप्रधानांना पुढच्या काळामध्ये देशाची सेवा करण्याचं मॅन्डेट हे देशाच्या जनतेने दिलेलं आहे. तुमच्या त्याच्याशी काही संबंध नाही. 293 सीट या पुरेशा आहेत. तुम्ही ज्यावेळेला मनमोहन सिंग होते आणि त्यावेळेला काँग्रेसचं राज्य होतं, तुम्हाला किती सीट निवडून येत होत्या? तरी पण तुम्ही राज्य करत होता ना. 200च्या आतमध्येच सीट होत्या तुमच्या, तरी पण तुमची मेजॉरिटी तुम्ही म्हणत होता, कारण ती UPA होतं. आता NDA आहे, NDAच्या जागा 293 आहेत. म्हणून काय तुम्ही असं वागू शकता का? आणि मग तुम्ही लोकशाहीच्या गप्पा कशा करता? आणि म्हणून मला एवढंच सांगायचं आहे की ॲक्सेप्ट करा. फार तर पवारसाहेबांना विरोधी पक्षनेता पद देण्याचा प्रयत्न करा, तर मी म्हणू शकेन की खऱ्या अर्थाने तुम्ही काहीतरी केलेलं आहे म्हणून. मंत्री दीपक केसरकर होते. त्यांनी सांगितलं आहे की ज्या पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये महायुतीला जे अपेक्षित यश मिळालेलं नाही आहे त्याच्या बाबतीत आम्ही आत्मपरीक्षण करू.
मात्र आता इंडिया आघाडीच्या बाबतीत जर त्यांनी असं म्हटलेलं आहे की शरद पवारांना विरोधी पक्षनेता कसं करता येईल हे पाहावं, कारण का लोकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पुन्हा एकदा पंतप्रधान पदाची जबाबदारी आणि देशाच्या प्रश्नांच्या बाबतीत त्यांची निवड केलेली आहे आणि त्यामुळे शरद पवारांना कशा पद्धतीनं विरोधी पक्षनेता करता येईल याच्याकडे अधिक लक्ष द्यावं अशा पद्धतीचा टोलासुद्धा त्यांनी इंडिया आघाडीला दिला आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट नागनाथ शिंदेसह मी विशाल पाटील, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.